नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 40 क्लास 5th मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन दिलेला आहे, राइट द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ॲज डेसिमल फॉर्म। त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे 2 and हाफ। बघा आता या ठिकाणी आपल्याला हाफ म्हणजेच काय ते समजून घ्यायचं आहे। बघा हाफ याचा अर्थ होतो हाफ इक्वल टू 1/2। आता ही जी 1/2 आहे या 1/2 चं कन्व्हर्जन आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे। मग ते कसं करणार तर 1/2 या प्रकारे लिहून घेतला, याचा डिनॉमिनेटर आपल्याला 10 बनवायचा आहे। 10 कसा बनवणार तर याला आपण मल्टिप्लाय करणार 5 ने। खाली जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर वरती न्यूमरेटरला सुद्धा 5 नेच मल्टिप्लाय करायचं आहे। इक्वल टू 5/10 इक्वल टू, आता बघा या ठिकाणी याचा डिनॉमिनेटर हा 10 बनलेला आहे। 5/10 म्हणजेच काय तर 0.5। म्हणजे या ठिकाणी हाफची किंमत मिळाली आपल्याला हाफ इक्वल टू 0.5 और 0.50 असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो। म्हणजे या ठिकाणी आपल्याला हाफची किंमत मिळालेली आहे। मग आता या ठिकाणी ही जे हाफ आहे हे डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतरित झालेलं आहे। म्हणून आता आपण याला 2 and हाफ याला व्यवस्थित डेसिमल फॉर्म मध्ये लिहू शकतो। बघा 2 या प्रकारे लिहून घेतला, 2 and हाफ म्हणजे प्लस हाफ। हाफ म्हणजेच काय तर 0.50 इक्वल टू 2.50। 2 and हाफ या दोन्हींची जर ऍडिशन केली तर ती मिळाली 2.50। बघा आता यांची ऍडिशन आपण कशा प्रकारे केली, 2 प्लस 0.50 म्हणजे 0.50 यांची ऍडिशन करणार, ऍडिशन मिळाली आपल्याला 2.50। म्हणजे या ठिकाणी 2 and हाफ याचा आन्सर मिळाला आपल्याला 2.50। म्हणजे हे डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतरित झालेला आहे। हा जो फ्रॅक्शन दिलेला होता या फ्रॅक्शनचा कन्व्हर्जन आपण या प्रकारे डेसिमल फॉर्म मध्ये केलेला आहे। सेकंड एक्झाम्पल आहे 2 and a quarter। आता या ठिकाणी क्वार्टर म्हणजे काय आणि त्याचा कन्सेप्ट किंवा त्याचं डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर आपण कसं करणार आहोत ते अतिशय महत्त्वाचं आहे। बघा आता या ठिकाणी या प्रकारे आपण क्वार्टर म्हणजेच काय तर लिहून घेणार आहोत, क्वार्टर इक्वल टू 1/4। बघा आता हे जे 1/4 हा जो फ्रॅक्शन मिळालेला आहे या फ्रॅक्शनचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे। देअरफॉर 1/4 आता याचा डिनॉमिनेटर आपल्याला 10, 100, 1000 या प्रकारे बनवायचा आहे। मग आपल्याला जर 100 बनवायचा असेल याचा डिनॉमिनेटर आपण 10 बनवू शकत नाही, म्हणून आपल्याला तो 100 बनवायचा आहे। तो 100 बनवण्यासाठी आपण ह्या 4 नंबरला मल्टिप्लाय करणार आहोत 25 ने। 4 ला जर 25 ने मल्टिप्लाय केलं तर 1 ला सुद्धा 25 नेच मल्टिप्लाय करणार आहोत, इक्वल टू 25/100। मग या ठिकाणी 25/100 हे आपल्याला फ्रॅक्शन मिळालं। आता याचं रूपांतर आपण डेसिमल फॉर्म मध्ये करू शकतो। कशा प्रकारे तर या ठिकाणी 0 ची संख्या किती 2, म्हणून 2 डिजिट नंतर लावणार डेसिमल पॉइंट। 25 लिहून घेतला, 2 डिजिट नंतर लावायचा आहे डेसिमल पॉइंट 1, 2 या ठिकाणी लावला डेसिमल पॉइंट आणि या ठिकाणी 0। म्हणजेच या ठिकाणी क्वार्टर याचा डेसिमल फॉर्म मिळाला तो म्हणजे 0.25। आता या ठिकाणी आपल्याला क्वार्टरचा डेसिमल फॉर्म मिळालेला आहे, म्हणून हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे आपण डेसिमल फॉर्म मध्ये लिहू शकतो। इक्वल टू 2 दिलेलं होतं म्हणून 2 प्लस अ क्वार्टर, क्वार्टरची किंमत किती तर 0.25। आता दोन्हींची जर ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर मिळालं 2.25। म्हणजे 2 and a quarter हे डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतरित केलं, त्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2.25। थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत 2 and 3 quarter। बघा आता या ठिकाणी सुद्धा 3 quarter दिलेला आहे, याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे। सुरुवातीला 3 quarter म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत। 3 quarter इक्वल टू 3/4। आता हा जो 3/4 आहे हा जो फ्रॅक्शन आहे याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे। बघा या प्रकारे या ठिकाणी हा जो 4 डिनॉमिनेटर आहे याला आपल्याला
100 बनवायचं आहे. 100 बनवण्यासाठी आपण त्याला मल्टिप्लाय करणार 25 ने. 4 ला जर 25 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा 25 नेच मल्टिप्लाय करायचं आहे. आता बघा 3 मल्टिप्लाय बाय 25 केले तर 75 अपॉन 100 इक्वल टू, आता या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे डेसिमल पॉइंट. या ठिकाणी 0 किती 2, म्हणून 2 डिजिट नंतर लावायचे आहे डेसिमल पॉइंट. बघा 75 नंबर लिहून घेतला, 2 डिजिट नंतर लावायचा आहे डेसिमल पॉइंट. 1 2 या ठिकाणी डेसिमल पॉइंट आणि या ठिकाणी 0 म्हणजे 0.75 म्हणजे 3 क्वार्टर इक्वल टू 0.75 म्हणजे याचं कन्व्हर्जन, ह्या फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन आपण डेसिमल फॉर्म मध्ये केलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला 2 and 3 क्वार्टरचं डेसिमल फॉर्म मध्ये राईट डाऊन करायचं आहे. बघा 2 लिहिला प्लस 3 क्वार्टरची व्हॅल्यू किती तर 0.75 इक्वल टू दोन्हींची जर ऍडिशन केली तर 2.75 हे आपल्याला आन्सर मिळालं. म्हणजे 2 and 3 क्वार्टर याचं डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर झालं, त्याचं आन्सर मिळालं 2.75. पुढचं उदाहरण आहे 10 and a half. आता या ठिकाणी हाफ दिलेला आहे. हाफ म्हणजेच किती तर 1/2. आता 1/2 या डेसिमल ह्या फ्रॅक्शनचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे. म्हणून या ठिकाणी याचा डिनॉमिनेटर आहे 2, त्याला आपल्याला 10 बनवायचं आहे. 10 बनवण्यासाठी आपल्याला त्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. या प्रकारे इक्वल टू 5/10 इक्वल टू 0.5 और 0.50. Therefore, हाफ इक्वल टू 0.5 म्हणजे या ठिकाणी हाफची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0.5 किंवा 0.50. या ठिकाणी 5/10 हा फ्रॅक्शन होता. या ठिकाणी 10 डिनॉमिनेटर आहे. 10 मध्ये असलेल्या झिरोची संख्या किती तर 1, म्हणून 1 डिजिट नंतर आपण डेसिमल पॉइंट लावला. हा 5 नंबर लिहून घेतला, एक डिजिट सोडून या ठिकाणी लावला डेसिमल पॉइंट आणि या ठिकाणी 0 म्हणजे 0.5 ही हाफची आपल्याला किंमत मिळाली. Therefore, 10 and half याला आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सुरुवातीला 10 लिहिला प्लस अ हाफ, हाफची किंमत किती तर 0.5 इक्वल टू 10.5 और यालाच आपण 10.50 असं सुद्धा लिहू शकतो, कारण या ठिकाणी हाफची किंमत आहे 0.5 किंवा 0.50. म्हणून 10 and half याचं डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर झालं 10.5 और 10.50. पुढचं एक्झाम्पल आहे 14 and 3 क्वार्टर्स. आता या ठिकाणी आपल्याला 3 क्वार्टरचं डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर करायचं आहे. 3 क्वार्टर्स. 3 क्वार्टर्स म्हणजेच काय तर 3/4. आता या 3/4 या फ्रॅक्शनचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे. Therefore, 3/4. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर आहे 4, याला बनवायचं आहे आपल्याला 100 करण्यासाठी 4 ला आपण मल्टिप्लाय केलं 25 ने, म्हणून 3 ला सुद्धा मल्टिप्लाय करणार 25 ने इक्वल टू 75/100 इक्वल टू 0.75 म्हणजे 3 क्वार्टरची व्हॅल्यू किती तर 0.75. Therefore, 14 and म्हणून प्लस लिहिलं आणि 3 क्वार्टरची व्हॅल्यू राईट डाऊन केली, ती म्हणजे 0.75 इक्वल टू 14.75. अशा प्रकारे हे डेसिमल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन झालं. पुढचं एक्झाम्पल आहे 16 and a quarter. आता या ठिकाणी आपल्याला क्वार्टरचं डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर करायचं आहे. क्वार्टर म्हणजेच काय, क्वार्टर इक्वल टू 1/4. आता या ठिकाणी 1/4 या फ्रॅक्शनचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे. या ठिकाणी 4 हा डिनॉमिनेटर होता, म्हणून त्याला आपल्याला 10 किंवा 100 बनवावा लागतो. 10 तर त्याला आपण बनवू शकत नाही, म्हणून त्याला आपल्याला बनवायचं आहे 100. 100 बनवण्यासाठी आपण 4 ला मल्टिप्लाय केलं 25 ने, म्हणून 1 ला सुद्धा मल्टिप्लाय केलं
25 ने आन्सर मिळालं 25/100 इक्वल टू 0.25 म्हणजे क्वार्टरचं कन्व्हर्जन डेसिमल फॉर्म मध्ये झालं 0.25. आता या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करणार 16 अँड अ क्वार्टर म्हणजे 0.25 इक्वल टू 16 प्लस 0.25 केले तर व्हॅल्यू मिळाली 16.25. अशा प्रकारे हा 16 आणि क्वार्टरचं कन्व्हर्जन डेसिमल फॉर्म मध्ये झालेलं आहे. पुढचं आहे 28 अँड हाफ. बघा आता या ठिकाणी हाफ दिलेला आहे. हाफ म्हणजेच काय तर 1/2. देअरफॉर 1/2 या फ्रॅक्शनचं रूपांतर करायचं आहे डेसिमल फॉर्म मध्ये. 2 ला मल्टिप्लाय केलं 5 ने, 1 ला सुद्धा मल्टिप्लाय केलं 5 ने, कारण या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर 10 हवा होता. या ठिकाणी मिळालं 5/10 इक्वल टू 0.5 ही व्हॅल्यू मिळाली. आता या ठिकाणी हाफचं डेसिमल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन आहे दॅट इज 0.5. देअरफॉर 28 अँड हाफ म्हणजे 28 प्लस 0.5 इक्वल टू 28.5 और यालाच आपण या प्रकारे लिहू शकतो 28.50 या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 40 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.